नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आलू पराठा। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आणि त्याचा खीस करून घेतलेला आहे उकडलेल्या बटाट्याचा। आता यामध्ये आपल्याला काही भरपूर जिन्नस घालायचे आहे आणि याचं स्टफिंग करायचं आहे पराठ्यामध्ये भरण्यासाठी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे घेतलेला आहे मी 1 चम्मच जिरेपूड आणि अर्धा चम्मच घेतलेली आहे आमचूर पावडर, 1 चम्मच घेतलेले आहे धने पावडर आणि इथे बारीक चॉप करून घेतलेली आहे हिरवी मिरची। तुम्ही आलं लसूणचं पेस्ट करून वाटण सुद्धा टाकू शकता, पण मी बारीक चॉप केलेली आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही मी 1 इंच मी आलं घेतलेलं आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते छानपैकी अशा कद्दूकस करून घेतलेले आहेत। हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि याच बरोबर घालायचे आहे 1 वाटी बारीक चॉप केलेली कोथिंबीर, 1 वाटी बारीक चॉप केलेला कांदा। तर इथे बघू शकता तुम्ही अशा साईजचा बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे। तर सगळे जिन्नस घालून झालेले आहेत। आता आपल्याला एक सिगरेट याच्यावर जिन्नस घालायचा आहे। पॅन मध्ये मी 1 चम्मच तेल घातलेला आहे आणि आता यावर आपल्याला थोडं हळदी पावडर, अर्धा चम्मच जिरे आणि थोडं पाव चम्मच हिंग घेतलेला आहे ते घालायचं आहे आणि हे छान असं तडतडून आपल्याला त्या स्टफिंग वर घालायचं आहे। जे आपण बटाट्याचं मिश्रण केलं त्यावर घालायचं आहे। तर छानपैकी असं याला मिक्स करून आपण त्यावर घालूया। तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे घालायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जिन्नस। यावर आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। तर चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर मी 1 चम्मच मीठ घातलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता तर इथे बटाट्याचं स्टफिंग रेडी झालेलं आहे आणि आपण आता पीठ मळून घेऊया। हे बाजूला ठेवून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 2 ते 3 चमचे तेलाचे, म्हणजे एकदम पराठा खुसखुशीत होईल। तीन चमचे तेल घालून झालेलं आहे आणि छानपैकी आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे। तेल आपल्याला थंडच घालायचं आहे, मोहन वगैरे काही घालायचं नाहीये। तर आपण पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर एकजीव करून झालेलं आहे हे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि साधारण आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर रेडी आहे आपलं पीठ, तुम्ही बघू शकता असं मऊसूद पीठ मी मळलेलं आहे। आता बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि त्याला असं छानपैकी हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे, तुम्ही इथं बघू शकता। आणि यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे जी आपण रेडी केलेली होती ती। तर याला असं करून घ्यायचं आहे आपल्याला, जसं अगदी पुरणाच्या पोळीला करतो तसंच, आणि शेवटी असं पॅक करून असं दाबून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पीठ लावून असं लाटून घ्यायचं आहे।
तर पीठ लावून घेतलेलं आहे, याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला, म्हणजे टपिंग फुटून बाहेर येणार नाही आणि छान असा लाटल्या जाईल, कारण की आपण टपिंग भरपूर भरलेली आहे यामध्ये। तर टपिंग दिसत आहे, आता आपला पराठा लाटून झालेला आहे। तर आपण आता छानपैकी असं तव्यावर भाजून घेणार आहोत। वर हलकसं आपण तेल घातलेलं आहे, आता यावर आपल्याला पराठा घालायचा आहे। आणि छानपैकी असा पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, आणि अशाच प्रकारे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत। तर एका साइडने आपला पराठा भाजलेला आहे, तर दुसऱ्या साइडने भाजून घेऊया। तर यावर आता हलकं तेल सोडायचं आहे आपल्याला, म्हणजे पराठा छान असा फुगून भाजन। तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी आपला पराठा भाजत आहे। तर इथं बघू शकता, हलकासा आपला छानपैकी पराठा फुगत आहे आणि छान असा भाजलेला सुद्धा आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर मस्त असा पराठा आपल्याला तयार झालेला आहे। तर कशी वाटली मग पराठा बनवण्याची पद्धत? तर तयार आहे आपला गरमागरम पराठा। तर अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे बनवून घेऊया। तर दुसरा सुद्धा पराठा आपला तयार आहे। तर रेडी आहेत आपले गरमागरम पराठे। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय छान असे पराठे झालेले आहेत, एकदम गुबगुबीत झालेले आहेत आणि खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत।